या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आमचं मत आहे शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी दोन समाजातील निर्माण होईल असे भाष्य करू नये। दोन समाजात तेढ निर्माण होण्यासाठी टाकलेलं पेट्रोल आहे। जातीत दंगली पेटणार आहेत असे भाकीत करणं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही। ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडून असे शब्द निघाले तर येणारी गुंतवणूक थांबते। पूर्वीपासून काँग्रेस राष्ट्रवादी यांनी जातीमध्ये भांडण लावूनच राजकारण केलं आहे, त्या दिशेनं हे जात आहेत। समाजाला सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे। आपल्या माहितीने सांगतो, एकनाथ शिंदेनी राजकीय सर्व पक्षांना बोलावून सुद्धा सर्वप्रथम मराठा आरक्षणाविषयी बैठक घेतली होती। दोन्ही समाजाच्या अनेक बैठका झाल्या आहेत। गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही ही भूमिका मांडली होती। विरोधी पक्षांनी सुद्धा आपली भूमिका काय आहे ते आम्हाला सांगावी। आतापर्यंत तुम्ही जर पहिला असेल तर कोणत्याही पक्षानं भूमिका स्पष्ट केलेली नाही। शरद पवारांनी देखील मांडली आहे। तुम्ही आपली भूमिका पोस्ट करा। अंग झटकून त्याबाबत बोलणं हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। समाजामध्ये भांडण लागतील। शरद पवार यांनी त्यांच्या मनात मणिपूर बोलून दाखवला। यांना दोन्ही समाजामध्ये भांडण लावून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे। संजय शिरसाट, शिवसेना प्रवक्ते। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल जे वक्तव्य केलं त्याबद्दल जे राजकीय जाणकार आहेत त्यांनी या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतलेला आहे। परंतु आमच्या मते शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं जे वक्तव्य केलं याचा अर्थ दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी टाकलेलं पेट्रोल आहे। भूमिका आपली अशी असली पाहिजे की या दोन्ही जे काही इतर समाज आहेत जे आरक्षणासाठी भांडतायत त्यांना एकत्रित आणून समंजस्याने हा प्रश्न कसा सोडवावा यावर पुढाकार घेण्याची गरज असताना मणिपूर होईल असं जे वक्तव्य करून म्हणजे तुम्ही आता जाती दंगली पेटवा आणि ते पेटणार आहेत असं भाकीत करणं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही। उद्योगाची असलेली आपल्याकडे येण्याची जी ओढ आहे किंवा जे आपण महाराष्ट्राला एक नंबरवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडातून असे शब्द जर निघाले तर येणारी गुंतवणूक सुद्धा यामुळे थांबते। हा विचार या मोठ्या नेत्याने करायला पाहिजे होता आणि जर त्यांना पूर्वीपासून काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल यांनी जातीमध्ये भांडणं लावूनच आपलं राजकारण केलेलं आहे आणि त्याच दिशेने ते जात आहेत आणि ही गोष्ट समाजाच्या सुद्धा लक्षात येते। म्हणून समाजाने सुद्धा उघड्या डोळ्यांनी या सर्व बाबीकडे पाहिलं पाहिजे। आपल्या आपसामध्ये कुठेही भांडणं होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं आमची त्यांना विनंती राहील। दोन्ही समाजामध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा यांचा डाव आहे। जरांगे पाटलांनी एकीकडून बोलायचं, एकीकडे त्यांनी त्याच्या आंदोलनाला फूस लावायची, एकीकडून त्या हाकेच्या आंदोलनाला फूस लावायचे। दोघांना कधी एकत्र येऊ द्यायचे नाही। दोघांच्या मागण्या काय आहेत या सरकारसमोर ज्या आलेल्या आहेत त्यावर तोडगा काढायचा नाही। तोडगा निघाल तर यांचं राजकारण संपेल। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांची भूमिका काय हे कधी यांनी स्पष्ट केली नाही। ओबीसी संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट करत नाहीत आणि आम्ही जे करतोय त्याला जे चांगलं काम केले कुणबी समाजाचे जे काय कुणबींची जे काही नोंदी आम्ही सापडवल्या त्या द्यायचा प्रयत्न केलाय। 10% आरक्षण द्यायचा प्रयत्न केलाय। ओबीसी समाजाला सुद्धा कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केलाय। या सर्व बाबी असताना यांना वाटतं हे क्रेडिट आता महायुतीला जाऊ नये यासाठी मग अनेक मार्ग चोखळून त्यांना आपसामध्ये कसं भांडव लावता येईल हा प्रयत्न या आघाडी सरकारचा आघाडीचा आहे। शरद पवार बोलताय त्याचा अर्थ तुम्ही सांगताय, पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यात्रा काढतात, दुसऱ्या बाजूला हाके असतील वाघमारे यात्रा काढतात। त्या सगळ्या गोष्टी तुम्ही देत नाही म्हणून हे सगळे फायदे घ्यायचा प्रयत्न करताय। मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची भूमिका काय, वेळ ठरवून गेलेला आणि जसा जसा वेळ वाटेल त्याच्यामध्ये विध्वंसक भूमिका होत राहील। सरकार सुद्धा जबाबदार वाटत नाही का? मराठा समाजाचं आंदोलन जेव्हा सुरू झालं हे आजचं आंदोलन नाही। गेल्या 40 वर्षापासून वेगवेगळे आंदोलन मोर्चे मराठा समाजाने काढलेले आहेत, परंतु त्याची दखल मानावी तशी या महाआघाडीच्या सरकारने कधी घेतली नव्हती। काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना त्यांनी कधी घेतली नव्हती आणि मराठा समाज त्यामुळं अत्यंत व्यथित झाला होता की आपल्या आंदोलनाची कोणी
साधी दखल सुद्धा घेत नाही. 40 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा शिंदे सरकार आलं त्या टायमाला खऱ्या अर्थाने याची दखल घ्यायला सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम आहे की ज्या जुन्या नोंदी होत्या त्या सर्व आता बाहेर यायला लागल्यात आणि त्यामुळं जे मागासलेले काही मराठा समाजाचे लोक होती त्यांना आता कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले आणि त्याचा बेनिफिट आता त्यांना मिळायला सुरुवात झालेला आहे. हे जवळपास 46-48 लाख नोंदी देणं हे सोपी गोष्ट नाही आणि त्यानंतर 10% आरक्षणाचा एक ठराव या सभागृहात घेऊन त्याला सुद्धा ते आरक्षण टिकवण्यासाठी जे लोक अपीलमध्ये सुप्रीम कोर्टात गेले त्यांच्या विरोधात सरकारने चांगले वकील देऊन ते आरक्षण आजही टिकून ठेवलेलं आहे. म्हणून हे सर्व करत असताना ओबीसी समाजाच्या घटकांना कधी कुठेही आरक्षणात धक्का लावू न देण्याचा हा जो संकल्प आहे हा सुद्धा सरकार पाळू नये. म्हणजे एका समाजाला द्यायचं दुसऱ्या समाजाला नाराज करायचं ही भूमिका सरकारची नाहीये आणि म्हणून दोन्ही समाजाला बॅलन्स करून सरकार त्यांच्या मागण्याचा विचार करत आहे. आताही पाहिलं जेव्हा मराठा समाजाच्या सर्व घटकांचा सर्वे केला गेला जवळपास 3.5 लाख कर्मचारी त्याच्यासाठी नेमले गेले होते आणि त्या 3.5 लाख लोकांनी सर्वे केला. हे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये 40 वर्षानंतर घडलं. ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आंदोलकाची त्यांना मिळालेली ही गिफ्ट आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनाचं हे यश आहे आणि म्हणून सरकार काही करत नाही हे जे काही आरोप प्रत्यारोप करतायत ना त्यांना हे उघडे डोळ्याने दिसत नाही. त्यांना कावीळ झालेली म्हणून हे जे काही सरकार प्रयत्न करतंय यावर ते नेमके डोळेझाक करून समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत. अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केलेत. एक तो जेल में जाओ नाही तर भाजप में आओ आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर केलेले प्रयोग यशस्वी झालेत. माझ्यावरील अगोदरचा प्रयोग यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरे यांचं सरकार मागेच पडलं असतं. मात्र भाजपने ठाकरे पवारांच्या मुलांवर आदित्यवर आणि पार्थवर खोटे आरोप करायला लावले आणि समित कदमांचा फडणवीसांसोबत फोटो दाखवत अनिल देशमुखांनी हे भाजपवर आरोप केले. अनिल देशमुखांना जेव्हा या गुन्ह्यामध्ये अटक झाली ती कायदेशीर प्रक्रिया होती. त्याला कुठेही सरकारचा आक्षेप नव्हता किंवा त्यांना कधीही सरकारने न्यायालयीन कामकाजामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. न्यायालय आपलं काम करतं, सरकार आपलं काम करतं. जे काय बाजू सरकारतर्फे मांडायला पाहिजे ते मांडल्या. अनिल देशमुखाला जी आज बेल मिळाली त्याचा अर्थ असा होतो की न्याय व्यवस्थेचा जो काही निर्णय असेल तो सरकारने मान्य केलेला आहे. जर यांना सर्वच दबाव टाकायचा, यांना जसं वाटतं की सर्वच यंत्रणेवर यांचा दबाव आहे आणि त्या दबावाच्या पोटी या सुडाचं राजकारण करताय, हे जर करायचं असतं तर आज अनिल देशमुख हे जेलमध्येच असते. म्हणून कायदा वेगळा राजकारण वेगळं याची मिसळ एकमेकांमध्ये सरमिसळ करण्याचं काम हे अनिल देशमुख करतायत. बाहेर आल्यानंतर एवढा सर्व वेळ गेल्यानंतर आज त्यांना हे सर्व आठवतंय किंवा सुचतंय हा ढोंगीपणा आहे आणि याचा प्रत्यय आता प्रत्येकाला यायला लागलाय. निवडणुकीच्या तोंडावर असे बेछूट आरोप करून स्वतःचा वजन वाढवण्याचा त्यांचा हा मनोदय आहे. बच्चू कडूने काय अल्टिमेटम दिलाय मला त्याबद्दल कल्पना नाही. प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. सरकार त्याच्याकडे गांभीर्याने पाहत असतं. मला वाटतं त्यांनी दिलेले काही निवेदन असेल, मागण्या असतील, त्याच्याकडे सरकार गांभीर्याने पाहिल आणि योग्य तो निर्णय घेईल. तो निर्णय जर आवडला नाही तर बच्चू कडूला त्यांची मार्ग मोकळे आहेत. समित कदमला वाईट सिक्युरिटी दिली त्याच्यावरून आता टीका होते. हे सिक्युरिटी देणं हे सरकारचं काम नाहीये, हे पोलीस यंत्रणांचं काम आहे. ती का दिली, कशामुळे दिली ते असलेली कमिटी त्याला जबाबदार असते. सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने किंवा होम मिनिस्टरच्या आदेशाने सिक्युरिटी दिली जात नाही. तर जिथे आता पूर आला, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी तर विरोधी पक्षाने आरोप केला आहे की त्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वातच नाही, लोकप्रतिनिधी नाहीत किंवा मग याची जबाबदारी कोण घेणार. राज्य सरकार तर निवडणुका घेते महानगरपालिकेत, असं राज ठाकरेंनी स्वतः आरोप केला. हे बघा, महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाहीत. याला ही सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची. कार्यक्रम कसा आणि कधी डिक्लेअर करायचा हे निवडणूक आयोग ठरवत असतं. राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता त्यांनी निवडणुका कधी घ्याव्यात असलेल्या कोणत्या वेळी घ्याव्या निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळं आज अडचणी निर्माण होतात असं समजण्याचं काही कारण नाहीये. यासाठी सरकार गांभीर्यानं प्रशासन आणि असलेल्या महानगरपालिकेचे प्रशासन किंवा जिल्हा परिषदचे असलेले सीओ आणि सरकार
हे दोघंही या पूर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहेत आणि दिवस रात्र त्याच्यावर वर्किंग चालू आहे. आपण जर पाहत असाल डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक वेगळं सेंटर हे तयार करण्यात आलेलं आहे. वॉर रूम टाईप सेंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पूर परिस्थितीवर त्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. आपल्या माहितीसह सांगतो की शिंदे साहेबांनी राजकीय सर्व पक्षांना बोलून सुद्धा सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात बैठक घेतली होती आणि त्याला शरद पवार साहेब उपस्थित होते. त्यानंतर ओबीसीची सुद्धा बैठका अनेक वेळा झालेल्या आहेत. या दोन्ही समाजाच्या अनेक बैठका आणि त्यांच्यासाठी नेमलेली कमिटी या सातत्याने घेत असतात. परंतु एका भूमिकेवर येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा सामाजिक प्रश्न आहे, म्हणून अशा प्रश्नाला सर्वांना एकत्रित घेऊन जर निर्णय घेतला तर त्याचे परिणाम चांगले जातात, त्याचे दुष्परिणाम होत नाही. ही सरकारची भूमिका आहे. म्हणून गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडली होती की तुम्ही सर्वजण विरोधी पक्षाला सुद्धा निमंत्रित केलं होतं. तुम्ही या आपली भूमिका काय आहे हे सांगा. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर उबाठा गटाच्या नेत्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही, काँग्रेसच्या नेत्यांनीही भूमिका स्पष्ट केली नाही आणि शरद पवार साहेबांनी आपली भूमिका ही गोलमोल पद्धतीने मांडलेली. तुम्ही सर्वांना बोलवा, तुम्ही सर्वांशी चर्चा करा आणि मग एक निर्णय घ्या. अरे त्या प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही सर्वांनी जर आलं तर मला वाटतं याला एक बेस निर्माण होईल आणि चांगला निर्णय यातून जाईल. कोणत्याच समाजाला आपसामध्ये भांडणं करायची इच्छा नाही, हे तेवढं सत्य आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी सांगितलंय की कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत, लाईव्ह कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. आणि दुसरीकडे तुम्ही जर त्यांना आमंत्रित करताय तर येत नाहीत, मग याचा अर्थ काय? हे येत नाहीत ना, हे बाहेर बोलतात, येत नाहीत, आपले भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाहीत. आणि मग या सगळ्या आरक्षणाला जसं सरकारच जबाबदार आहे, सरकारलाच फासावर लटकवलं पाहिजे अशा पद्धतीने राजकारण करायचा जो प्रयत्न करताय त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही या चर्चा करा ना. सरकार देत नाहीत का? सरकार सर्वांच्या पाठीशी आहे, सर्व समाजांच्या पाठीशी. परंतु बाहेरून आपला असा अंग काढून झटकून ज्याला म्हणतात त्या पद्धतीने बोलणं मला वाटतं समाजामधला तेढ निर्माण होऊ देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. यामागचा शरद पवार यांचा काय उद्देश वाटतो तुम्हाला? समाजामध्ये भांडण्यात लागतील ना यामुळे. त्यांच्या मनातला मणिपूर त्यांनी काल बोलून दाखवला आहे आणि असं झालं तर हे महाराष्ट्राचा आडोंब होईल आणि हे कुणालाच परवडणार नाही. म्हणून हे होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी सरकारने वारंवार त्यांना आमंत्रित केलेलं आहे, सन्मानाने बोलवलेलं, परंतु हे जाण्याच्या मनस्थितीत नाही ना. तसं काही नाही आहे. मुलांवर आरोप करून किंवा मुलांना कैचीत पकडून राजकारण करणाऱ्यापैकी आम्ही नाही. यांच्या स्वतःचीच नैया डुबायला लागलेली आहे, यांना स्वतःच अस्तित्व गमवायला लागलेले, म्हणून आता हे दुसऱ्यावर आरोप करतायत. हे असं मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पक्षावर निशाणा साधणाऱ्यापैकी आम्ही नाही. काही लोक इमोशनली वातावरण तयार करून जी आपली पोळी भाजू इच्छितात ते त्यांची पोळी सुद्धा आता जनता त्यांना पोळी भाजू देत नाही, हे तेवढं सत्य आहे. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.